15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाल्यानंतर भास्करराव दानवे भाजप नेते यांची घेतली आष्टीपील योद्धा व संपादक संतोष कुलकर्णी यांनी थेट मुलाखत। नमस्कार, मी संतोष कुलकर्णी। आमच्या जालना शहरात आज महानगरपालिकेचं मतदान झालेलं आहे। जालनाचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा प्रमुख स्वतः उमेदवारपणे भास्कररावजी आबा दानवे जे स्वतः त्यांच्या मिसेससहित इथं उमेदवार होते। वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 2 आणि 1 मध्ये त्यांचे टोटल उमेदवार किती आहेत आणि भारतीय जनता पार्टी 65 या ठिकाणी उमेदवार उभा केलेले आहेत। सायना भाजपची युती होणार होती। वास्तविकता बघता मी सुद्धा बुलंद पार्टीचं पक्षप्रमुख आहे। पत्रकारिता वेगळी आमची, राजकारण वेगळे। सायना भाजपची युती व्हावी अशी आमची पण इच्छा होती, पण जनतेचं मत काय आहे आणि आता जस्ट आदरणीय नेते आबा आपल्याशी बोलतात। आबा, आपलं टी व्हीवरचं स्वागत आहे आपलं। कसं काय राहिलं आजचा दिवस तुमच्यासाठी? आजचा दिवस हा इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचा राहिला। भारतीय जनता पार्टीचं जवळपास 65 उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवले होते आम्ही। आणि या देशाचे माजी मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे दादा, माजी मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर साहेब, आमदार संतोष भाऊ दानवे, आमदार नारायण भाऊ कुचे, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते संपूर्ण ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरले होते। आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की उद्या होणाऱ्या निकालामध्ये जवळपास 35 ते 40 सीट्स भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा आम्हाला त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे। बरं, एक प्रकारे आता एक भारतीय जनता पार्टीतलं एक वातावरण खूप चांगलं आहे। शहरामध्ये सातत्याने पक्षाचं काम तुमचं चांगलं आहे, पण मित्रपक्ष असले शिवसेने जर युती झाली असती आणि जर चित्र वेगळं वाटलं नसतं का? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राज्यामध्ये गेली अनेक वर्ष नैसर्गिक युतीमध्ये लढतात। अनेक निवडणुका युतीमध्ये झाल्या, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, जिल्हा परिषद असू द्या किंवा बँकेच्या निवडणुका असू द्या, कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही युतीमध्येच लढलो। परंतु आता या निवडणुकीच्या मध्ये आम्ही जवळपास युतीच्या संदर्भानं 4 ते 5 दिवस बैठका झाल्या। शेवटच्या दिवशी अर्ध्या तासामध्ये काही जागेवरून घोडं आडलं आणि त्या ठिकाणी युती तुटली। म्हणून भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढली, शिवसेना स्वतंत्र त्या ठिकाणी लढली आणि म्हणून युती तुटली। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे जवळपास 35 ते 40 नगरसेवक निवडून येतात। आम्ही वार्डातला पूर्ण रिपोर्ट घेतलेला आहे तुमच्याबद्दल आणि तुमच्या सर्व सहकार्याबद्दल चांगला रिस्पॉन्स आहे। सायनाबद्दल, शिवसेनाबद्दल एक वेगळी मतं आहेत, पण इथं सायना भाजपचंच महापौर पण अशी परिस्थिती आहे। पण काही अपक्ष उमेदवार उभा राहिले, त्याचं थोडं गणित अवघड होऊ शकतं। मी पूर्ण सिटीत मी पण स्वतः फिरलो। आम्ही उमेदवार उभा केले असते पण आम्ही दिले नाहीत। आम्ही सायना भाजपला समर्थन दिलं होतं साहेब, थोडक्यात सांगा ना। हो ना, मग तुम्ही म्हणले बा काही अपक्ष उभे राहिले तेच अवघड गणित होऊ शकतं। हो द्या, तेच अवघड गणित, तेच अवघडच होणार गणित। अच्छा। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील। भारतीय जनता पार्टी हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे आणि तो राहणार। जालनेकरांच्या मनात तुम्हाला एक वेगळं स्थान पाहिजे, ते म्हणतात की आबा आम्हाला आमदार पाहिजे। भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम करत राहतो, निष्ठेने काम करतो आणि काम करत राहणार। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात पक्ष संघटनेच्या संदर्भाने ते आम्ही करत असतो आणि पक्ष जो आदेश देईल आम्हाला भविष्यामध्ये तो आदेश आम्हाला सरसावत असतो। धन्यवाद। आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा विजयासाठी। उद्या भेटू आम्हाला। ओके। हे होते भास्कर आबा ज्यांनी आपल्या टी व्हीवरशी बोलले। धन्यवाद, थँक्यू। जालना लोकसभेचे नेते संतोष कुलकर्णी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर गावी द्राक्षिणी देवी माता यांचे दर्शन घेतले। या निमित्ताने आशीर्वाद त्यांना मिळाला। आदिशक्तीचे परमभक्त संतोष कुलकर्णी आहेत, या निमित्त देवीची कृपा त्यांच्यावरही झाली।